कीटकनाशकाची वाहतूक करणारा टँकर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना बुधवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास हातखंबा इथं पलटी झाला। या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी नगरपालिकेचा अग्निशमन बंबही तातडीने रवाना झालाय। टँकरमध्ये केमिकल असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी पोलीस आणि आपत्कालीन पथक खबरदारी घेत आहे। दरम्यान टँकर हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी आणि रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मायणकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी हजर आहेत। केमिकलचा टँकर पलटी होण्याची ही 3 महिन्यातील तिसरी घटना आहे। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आणि अपघातग्रस्त टँकर हटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे।